मानसपुत्र यशवंत विचार, मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांपासून आपण बोलत आहे. नेमकं तुम्हाला कुणाला टार्गेट करायचं? तुमच्या समोरचे जे कोण उमेदवार आहेत त्यांचा आणि यशवंत विचाराचा काही संबंध नाही. मला टार्गेट कोणाला करायचं नाही. माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही, काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात मोठा नागरी सरकार पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही. म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला नंतर आपोआप विसर पडला. बाळासाहेब यशवंतराव चव्हाण त्यांची मानसपुत्र थोडक्यात शरद पवारांना मानलं जातं. त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं. तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का? की माझा कोणातील रोग नाही किंवा दोष नाहीये. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी आपण त्यांना विचारलं तर ते जास्त योग्य राहील. कारण की मानसपुत्र यशवंत विचार, मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं.